काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराच्या घोळावर अखेर पडदा पडलाय। आज सकाळी 9:30 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। यावेळी अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। राज्यपाल के शंकर नारायणन या दोन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी रात्री राजभवन इथे राज्यपालांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना शपथविधी समारंभ आयोजित करण्याबाबत पत्र सादर केलं। त्यामुळे काँग्रेसचा मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ संपलाय असं असलं तरी तिसऱ्या मंत्र्यांची जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे। राज्य विधिमंडळाचं आजपासून अधिवेशन सुरू होणार आहे। दरम्यान यानिमित्त ठेवण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। विरोधकांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे। हे जनतेने नाकारलेले सरकार असल्याची टीका करत विरोधकांनी सत्ताधारी आघाडी सरकारला घेरण्यासाठी कंबर कसली आहे। दलितांवर सवर्णांकडून होणारे अत्याचार, सहकारी बँकांची डबघाईला आलेली स्थिती, राज्य सहकारी शिखर बँकेतला घोटाळा यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना विशेषतः उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना धारेवर धरतील असं चित्र आहे। तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते विरोधकांना कसं उत्तर देतात याची उत्सुकता आहे। दिल्ली जिंकली, आता महाराष्ट्र जिंकायचे अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे। निमित्त होतं अंधेरीच्या शहाजीराजे क्रीडा संकुलात पार पडलेला शिवसेनेचा भगवा जल्लोष सोहळा। शिवसेनेच्या सर्व 18 खासदारांचा यावेळी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। उद्धव ठाकरेंनी या विजयाचं श्रेय शिवसैनिकांना दिलं, ज्यांच्यामुळे हा विजय शक्य झाला। त्यांच्या संगतीनं जल्लोष करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं उद्धव म्हणाले। तसंच दिल्लीत चमत्कार केला, आता महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकवून बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करा अशी साद उद्धव यांनी शिवसैनिकांना घातली। मागच्या सीटवर बसून गाडी चालवण्यापेक्षा फ्रंट सीटला येणाऱ्यांचं स्वागतच करायला हवं अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय। मात्र त्यांना जनता किती स्वीकारते ते येणारा काळ ठरवेल असं सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वतः विधानसभा निवडणूक लढवून मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी टोला लगावलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असल्याचा आत्मविश्वास व्यक्त करताना ते निवडणूक लढणार का याबाबतचा निर्णय काळानुसार घेतला जाईल, आम्हाला कुठलीही घाई नाही अशी भूमिका राऊत यांनी व्यक्त केली। राज ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या महत्वाकांक्षेचं शिवसेनेपुढे कुठलंही आव्हान नसल्याचं राऊत म्हणाले। भारतात लोकशाही असल्यानं निवडणूक लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे असं सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुकीवर लढवण्याच्या निर्णयावर जास्त बोलण्याचं टाळलं आहे। राज आणि उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या पक्षांमधून नावं घेतली जात आहेत। मात्र दिल्लीत हा प्रयोग यशस्वी करणाऱ्या भाजपमध्ये याबाबत संभ्रम आहे। विनोद तावडेंनी गोपीनाथ मुंडेंचं नाव पुढे केलं असलं तरी स्वतः मुंडे मात्र बॅकफुटवर आहेत। मुख्यमंत्री महायुतीचा असेल असा विश्वास व्यक्त करतानाच त्यांनी सत्ता आल्यावर महायुतीची चर्चा होऊन मुख्यमंत्री कोण हे निश्चित होईल असं सांगितलं। 12वीचा निकाल आज जाहीर होणार आहे। दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येईल। 12वीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन बघता येईल। हा निकाल www.mahrecult.nic.in या वेबसाईटवर पाहता येईल। तर 10 जून रोजी विद्यार्थ्यांना मार्कशीट देण्यात येईल। राज्यात 3000 मेगावॉट वीजेचा तुटवडा जाणवत आहे। त्यामुळे राज्याच्या अनेक भागात लोड शेडिंग वाढलं आहे। उन्हाच्या झळांमध्ये वीज गुल झाल्यामुळे लोक हैराण झालेत। अदानी बुल्स, इंडिया बुल्स आणि सेंट्रल सेक्टरच्या वीज निर्मिती यंत्रणेत बिघाड उत्पन्न झालाय। त्यामुळे हा तुटवडा जाणवत आहे। उद्यापर्यंत यातले 50% युनिट्स पूर्ववत होण्याचा अंदाज असून त्यानंतरच लोड शेडिंग कमी होऊ शकेल। कुंभमेळ्यासाठी अवघा वर्षभराचा कालावधी बाकी असताना नाशिकमध्ये मात्र कुंभमेळ्याची कामं पूर्ण झालेली नाहीत। यावर्षी निधी नसल्यानं नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये अद्याप कामांना तशी गती मिळालेली नाही। नाशिक महापालिकेनं थेट राज्य आणि केंद्राची जबाबदारी असल्याचं सांगत आपले हात झटकलेत। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कामं कशी होणार असा प्रश्न विचारला जातोय। भाईंदरमध्ये भर दिवसा 29 वर्षीय तरुणीवर बलात्काराची घटना उघडकीस आली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 मे रोजी पीडित तरुणीला नोकरी देण्याच्या बहाण्यानं 2 तरुणांनी भाईंदर रेल्वे स्टेशनजवळ बोलवलं आणि तिला गाडीत बसवलं। त्यातल्या एका तरुणानं तिच्यावरती पिस्तूल रोखलं, पण दुसऱ्या तरुणानं तिच्यावरती बलात्कार केला। या घटनेनंतर दोन्ही तरुण फरार झाले असून पीडित तरुणीनं डीएन नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे। सध्या या फरार आरोपींचा शोध भाईंदर नवघरचे पोलीस करतायत।
देशातील पहिली वहिली आरामदायी रेल्वे डेक्कन क्वीनचा 85वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या प्रवाशांनी हा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला. डेक्कन क्वीनला यावेळी सजवण्यात आलं होतं. दख्खनची राणी अशी ओळख असणारी ही गाडी मुंबई पुणे या दोन शहरांच्या प्रगतीत महत्त्वाचा दुवा ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्योतिबाच्या सेवेसाठी आणलेल्या सुंदर हत्तीची रवानगी केरळमधील बनेगरगट्टा इथे करण्यात आली आहे. त्यासाठी केरळमधून विशेष पथक कोल्हापूरला आलं असून सुंदर हत्तीला या पथकानं विशेष ट्रकमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. पण सुंदर हत्ती ट्रकमध्ये बसण्यास काही तयार नाही. त्यामुळे या हत्तीला नेण्यास वनविभागाला दिवसभर प्रयत्न करूनही ट्रकमध्ये बसवण्यास यश आलंच नाही. उन्हाळ्याची काहिली आणि गारपिटीमुळे शेतातील उभी पिकं जळाल्यानं पक्षी तहान आणि भुकेनं कासावीस झालेत. अशा पक्ष्यांचा शहरात चिवचिवाट कमी झाला आहे. निसर्गातील ही किलबिल वाढावी आणि निवारा मिळावा म्हणून वृक्षारोपण आणि धान्याचं वाटप जैन सोशल ग्रुपनं नाशिकमध्ये केलं. पर्यावरण दिवस 5 जूनला असल्यानं आणि नाशिकमधील खालावणारं पर्यावरण सांभाळण्यासाठी असे उपक्रम पूर्ण आठवडाभर सुरू ठेवण्याची गरज व्यक्त होते. नगर जिल्ह्यातल्या नगर पुणे महामार्गावरील सुपा टोल नाक्यावर मराठा महासंघातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी सुमारे 2 तास टोल नाका बंद करण्यात आला. तसंच सर्व गाड्या टोल न भरता सोडण्यात आल्या. स्थानिकांना नोकरीसाठी प्राधान्य, झाडांची कत्तल, टोलची दरवाढ तसंच दुभाजकावर रिफ्लेक्टर बसवले नसल्यानं या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.